हाय. कपड्यांची मॅनेजमेंट हा आहे आजचा विषय. हा विषय मी घ्यावा असं सुचवलं होतं आणि मला वाटतं की खरंच हा विषय इतका इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं सगळ्या स्त्री जातीचा हा विषय आहे की माझ्याकडे जागा कमी आहे, माझ्याकडे कपडे भरपूर आहेत आणि ते कसे मॅनेज करायचे मला खूप जड जाते. तर हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कपडे आणि स्त्रिया हे एक समीकरण आहे. कितीही असले तरीसुद्धा माझ्याकडे कपडे कमी आहेत असंच प्रत्येक बाईला वाटत असतं आणि मोह असतोच नवीन नवीन घेत राहण्याचा. तर मॅनेज कसं करायचं मग? तर जो नियम मागे जो किचन मॅनेजमेंटचे व्हिडिओ आले होते त्याच्यात जो सांगितला होता तोच नियम इथे आहे, की आपल्याकडे असलेली जागा किती आहे त्यानुसारच आपल्याकडे कपडे असले पाहिजेत. जितकी उपलब्ध जागा तेवढेच कपडे आपल्याकडे असले पाहिजेत. हा तर खरंच नियम आहे. नाहीतर मग ते ओसंडून वाहत राहतात आणि सगळीकडे पसारा पाडत राहतात. तर ठीक आहे, सपोज अगदी भरपूर कपडे हवेत आणि तरी पण नियोजन करायचं आहे, जागा कमी आहे, तर काय करता येईल? तर त्याच्यासाठी असं करता येईल, की हल्ली ऑर्गनायझर्स किंवा वेगवेगळे कंटेनर्स कपडे ठेवण्यासाठीचे मिळतात. तर तुम्ही ऑनलाईन जरा सर्च केलंत तर तुम्हाला हे दिसून येतील, की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे कसे मावतील याला अनुसरूनच हे कंटेनर्स बनलेले असतात. अनेक हँगर्स असतात, की एकाच हँगरला खूप जास्त साड्या किंवा ओढण्या असं लावता येईल, असे ते हँगर्स असतात. तर असं थोडंसं सर्च केलं तर तुम्हाला सापडेल आणि असं जर वापरलं तर आपल्या तेवढ्याच जागेमध्ये जरा जास्त कपडे मावतील, व्यवस्थित राहतील मुख्य म्हणजे. हेही करता येणं शक्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आपण वापरत नाही आहोत कपडे, ते वेळच्या वेळेला खरंच काढून टाकत राहणं. कधीतरी घालायचेत म्हणून मोह म्हणून ठेवू नयेत, तर ते वेळच्या वेळी काढून टाकत राहावं आणि याच्यासाठी मी म्हणेन की अख्खं वर्षभरच आपण हे थोडंसं बघत राहावं, वॉच करत राहावं, की आपण खरंच किती कपडे वापरतो आणि कुठचे कुठचे ड्रेस आपल्याला फारसे आवडत नाहीत. असे असतातच आणि कपाट उघडल्यावर तो ड्रेस दिसला तर आपल्याला वाटतं नको नको हा नाही मला घालायचा, असं होतंच. तर असे जे कपडे असतात ना ते वेळच्या वेळेला बाजूलाच ठेवून द्यावेत नजरेपासनं आणि खूप दिवस झाले तरी जर आपल्याला त्या कपड्याची आठवण आली नाही तर समजायचं की हे आपल्याला आवडतच नव्हते. तर सगळ्यात महत्त्वाचा नियम की कपाट उघडल्यानंतर जे समोर कपडे असतील ना त्यातला कुठचाही आपल्याला घालायला आवडणाराच तिथे असला पाहिजे. तो आपल्याला फिट होणारा असला पाहिजे आणि बेसिकली कम्फर्टेबल वाटलं पाहिजे तो घातल्यानंतर. हा एक उपाय आहे, की जुनं काढत राहणं म्हणजे आपल्याला जागा मिळते. अजून एक गोष्ट करता येऊ शकते, जी की मी पण करत असते, की मिक्स अँड मॅच करत राहणं. याचा अर्थ तुमच्याकडे कपड्यांचे असे सेट ठेवायचे, की त्याचे मिक्स मॅच करता येतात आणि ते एकाचेच तुम्ही 4 पद्धतीने वेगवेगळ्या घातलेत, तर तो ड्रेस वेगवेगळा होऊन जातो. मग ते करण्यासाठी तुम्ही प्लेन मधला टॉप वापरला, त्याच्यावर वेगवेगळे श्रग वापरले, त्याच्यावर वेगवेगळे स्कार्फ वापरले, तर तोच एक ड्रेस खूप वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये वेगळा वाटू शकतो आणि तुम्हाला अनेक कपडे घातल्याचं समाधान पण मिळतं, आनंद पण मिळतो आणि तुम्ही थोडे क्रिएटिव्ह पण राहता या प्रोसेसमध्ये. तर असं व्हर्सटाईल राहणं हे एक करता येऊ शकतं किंवा असे टॉप घ्यावेत, जे तुम्हाला जीन्सवर घालता येतील, जे तुम्हाला चुडीदार म्हणून पण घालता येतील. असं काहीतरी करत राहावं, की जेणेकरून ते व्हर्सटाईल होईल आणि भरपूर कपडे असल्याचा फील पण आपल्याला घेता येईल. अजून एक महत्त्वाचं, की आपण कपडे घेतानाच खूप थॉटफुल असलं पाहिजे. जसं की आपण गृहिणी आहोत का आपण बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्री आहोत, याचा विचार खूपच महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर घरी बसणार असाल, तर तुम्ही कितीही कपडे घेतलेत तरी ते त्या प्रमाणात तुम्ही वापरणार नाही आणि मग ते जर पडून राहणार असतील ना, तर ॲक्चुअली तुमचे पैसे वाया जात असतात. तर त्यामुळे हा पण विचार खूप महत्त्वाचा आहे, की आपण ते कपडे किती वापरतोय, कसे वापरतोय. इवन तुम्ही जर आता बाहेर काम करणाऱ्या असाल, तर तिथेसुद्धा हा विचार पाहिजे, की तुमचा जॉब काय टाईपचा आहे. जसं की तुम्ही टीचर असाल, तर तुमचे एका वेगळ्या कॅटेगरीतले कपडे असतील. तिथे तुम्हाला फार फॅशनेबल, खूप रंगीत, जरतारी असे कपडे नाही घालून चालत. तसंच तुम्ही ऑफिसला जात असाल, त्या ऑफिसचं कल्चर काय, त्यानुसार तुम्हाला कपडे घेत राहायला हवेत. आणि मी म्हणेन की ज्यांना ऑफिसला जायचं आहे तर त्यांनी त्याच पद्धतीचे कपडे जास्त घ्यावेत कारण मोस्टली तेच वापरले जाणार आहेत आणि फॅशनेबल किंवा जरतारी असे कपडे थोडे कमी घ्यावेत त्या मनाने कारण ते पडून राहणार आहेत. तर असं प्रत्येक ठिकाणी जर एक विचार लावला की कपडे घेतानाच मुळात तर ती खरेदी पण योग्य होईल आणि ती मुख्य म्हणजे वापरली जाईल. तसंच याला अनुषंगून मी म्हणेन की बजेटकडेही थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे की ज्या गोष्टी आपण फारशा नाहीच वापरणार आहोत आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. जसं की आता
कधी-कधी मी पाहते बायका 25,000 पेक्षाही जास्तीची पैठणी घ्यायचं डोक्यात ठेवतात. ॲक्चुअली हा विचार केला पाहिजे, की मी ते 25,000 घातले त्या साडीवर, तर मी ती साडी किमान 25 वेळा तरी वापरणार आहे का? तेवढ्याच आवडीने, तेवढ्याच उत्साहाने आणि प्रत्येक लग्नात ती एकच साडी मी नेसून जाणार आहे का? तर जर त्याचा तेवढा वापर होणार नसेल, तर एवढे पैसे मी त्याच्यावर घालवावेत का? का तेच पैसे मी अजून काही 4 वेगवेगळे ड्रेस घेण्यामध्ये घालवावेत? तर असं थॉटफुल थोडंसं राहणं कपडे घेतानाच हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. तसंच एखाद्या ऑर्डिनरी गोष्टीवर किती पैसे घालवायचे यावरही थोडासा विचार केलेला असला पाहिजे. म्हणजे तो कपडा आणि त्याला लागणारी किंमत ही खरंच योग्य आहे का, तेवढं वर्थ आहे का ते, हाही विचार थोडासा कपडे घेताना असला पाहिजे. म्हणजे आपले पैसे कधी वाया गेलेत असं वाटणार नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मला हा वाटतो ना, की खूपदा बायकांचं जाड बारीक होत असतात आणि त्या ह्याच्यात मोहाने कपडे ठेवले जातात, की हे मी बारीक झाल्यानंतर घालीन. तर असलं वगैरे काही नाही केलं पाहिजे. एखादा ड्रेस आपल्याला नाहीच होते आणि तो बारीक झाल्यावर घालू म्हणून ठेवलेला असेल, तर तो ॲक्च्युली माळ्यावर जाऊ देत किंवा जागा नसेल तर ॲक्च्युली कोणाला तरी देऊन टाकावा. जेव्हा बारीक होऊ तेव्हा आपण नवीन कपडे घेऊ असं स्वतःला समजवावं आणि उगाचच कपडे साठवत ठेवू नयेत, जे आपण खरंच वापरणार नाहीच आहोत. कारण ती वेळ शक्यतो येतच नाही आणि आपलं कपाट मात्र न वापरल्या जाणाऱ्या कपड्यांनी भरून जातं. तसंच मी म्हणेन की जसं तुम्ही हे कंटेनर्स मी म्हणलं की वेगवेगळे तुम्हाला ऑर्गनायझर्स मिळू शकतात. त्याच्यामध्ये शक्यतोवर जर ट्रान्सपरंट असणारे जर घेतले ना, तर त्याच्यात आपण काय काय ठेवलं आहे ते व्यवस्थित दिसतं आणि शोधाशोध आपली वाचते थोडीशी. किंवा असे जर नसतील तुमच्याकडे प्लेन कंटेनर्स म्हणजे ते साडी ठेवण्यासाठीचे असतात तसे असतील, तर ॲटलीस्ट त्याच्यावर एक लेबल लावून ठेवावं की ह्याच्यात आपण काय ठेवलेलं आहे. म्हणजे ते उघडा, सगळं शोधून काढा, असं आपला त्याच्यात वेळ जात नाही. तर असं इवन ते ठेवत असताना सुद्धा काही प्लेसमेंट महत्त्वाची आहे. जसं की आता रोज ज्या वापरायच्या गोष्टी आहेत त्या अगदी डोळ्यासमोर असू देत. म्हणजे पटकन घेता येतात आणि ठेवून देता येतात, शोधत बसायला लागत नाही अगेन. आणि ज्या गोष्टी आपण क्वचित कधीतरी वापरणार आहोत किंवा विकेंडला वापरणार आहोत, तर ते कपडे थोडेसे वरच्या साईडला असतील तरी चालतील. सगळ्यात खाली असतात तिथे आपण रोजचे घरात वापरण्याचे कपडे, टॉवेल्स अशा ज्या गोष्टी ज्या आपल्याला रोज लागणार आहेत त्या ठेवाव्यात. म्हणजे ही प्लेसमेंटसुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यानुसार आपलं कपडे ठेवण्याचं नियोजन असलं पाहिजे. तसंच मी म्हणेन की आपल्या जुन्यांची एका चांगल्या तऱ्हेने विल्हेवाट लावता येऊ शकते. म्हणजे जुन्या पडून राहिलेल्या जरीच्या साड्यांचा लेहेंगा शिवता येऊ शकतो, पलाझो शिवता येईल, तुम्हाला अनारकली शिवता येईल किंवा असंही करता येतं की त्याचा जर घागरा बनवला साडीचा जरीच्या आणि वरचा टॉप जर प्लेन ठेवला, ओढणीही प्लेन ठेवली, तर तो ड्रेस अतिशय सोबर बनून जातो आणि असा ड्रेस तुम्हाला इतरांच्या साध्या कुठच्या लग्नातसुद्धा वापरता येऊ शकतो. म्हणजे आपला पुरेपूर पैसा वसूल होईल असं आपण बघितलं पाहिजे. तर हा खरं तर खूप मोठा विषय आहे. तरी मी खूप कमी ह्याच्यात बरंच काही सांगायचा प्रयत्न करते आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ना, कपडे आपल्याला आनंद देण्यासाठी असतात. तर ते कपडे डोकेदुखी नाही बनता कामा. हा जर थॉट असेल तर आपलं मॅनेजमेंट परफेक्ट होईल. आणि हेच खरं तर माझ्या दृष्टीने मॅनेजमेंट आहे की ते कपाट उघडल्यानंतर आहा! असं वाटलं पाहिजे. ना की आपल्याला बापरे! आता कसं मॅनेज करू असं वाटलं पाहिजे. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे. बाय.